हरे कृष्णा। ओम ज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। नमो ओं विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिन्निति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं गते गिरिं यत्कृपातमं वन्दे श्रीगुरुदीनतारिणं परमानन्दमाधवं श्रीकृष्णचैतन्येश्वरम्। हरे कृष्ण। तर या ठिकाणी हनुमान मंदिर आहे ना, हनुमान मंदिरामध्ये सीतारामाचं लग्न, ब्रह्मचार्यांच्या घरी गृहस्थांचं लग्न. बरोबर ना, हनुमानजी ब्रह्मचारी आहेत आणि सीताराम कल्याणम म्हणजे काय, लग्न. चांगलं आहे ना. तर भगवंतांना लग्न करायला लय आवडते. बालाजीचं रोज लग्न होतंय, बरोबर ना. आपण एकदा केलं की संपला अवतार. दर वर्षाला आपल्याला कर्ज चुकावं लागतंय, बरोबर आहे ना. जेवढं मोठं लग्न करणार तेवढं मोठं कर्ज. तर भगवंत रोज लग्न करतात, आपल्याला रोज लाडू देतात. काय देतात? तर आज आम्ही गुलाबजामुन खाल्लं मी. आजच्या दिवशी काय केलं मी? गुलाबजामुन खाल्लं. तर रामकथा करण्या अगोदर हनुमानजींचा महिमा केला पाहिजे. कोणाचं? कारण का राम तेव्हा प्रसन्न होता जेव्हा हनुमानजींचं श्रवण केलं. तर एकदा, आता लग्नाचा विषय आहे ना, भगवंतांनी धनुष्य तोडलं. आता लग्न होणार काही दिवसामध्ये. तर त्या दिवशी लक्ष्मण आहे ना, भगवंताचा चरणाचा सेवा करताना रडत होतं ते. अरे राम म्हणले धनुष्य तुटले, तू कसा लढतो? आता लग्न होणार आहे, तुझी इच्छा होती ना, कसा लढतो? नाही म्हणले, दादा आता तुम्ही लग्न करणार, माता सीता बरोबर राहणार, मग मला सेवा करायला, तुमची चरण सेवा करायला संधी भेटणार नाही. ओलं रडू लागलं ते. सेवा करणं महत्वाचं आहे. मग त्यावेळी म्हणले, अरे एवढेच आहे, कशाला रडतो? म्हणले, उजवा चरण तू दाब आणि डावा चरण सीता माता दाब, 50-50. तर लक्ष्मण अजून रडू लागले. अरे म्हणलं, आता तुला सेवा दिली की आता कसा रडतो? समजा सीता माता माहेरी गेली, मी पण कुठं बाहेर गेलो, तुमची चरणाची सेवा कोण करणार? तर त्यावेळी राम म्हणले, तुम्ही चिंता करू नका, हनुमानजी करणार. म्हणले, कोण करणार? जय बजरंग बली की जय. तर भगवंताकडे एक डायरी आहे भक्तांची. त्या 2 डायरी आहेत. एका डायरीमध्ये कोणाचं नाव? पहिला बजरंग बलींचं नाव आहे. ज्यांचं चिंतन भगवंत करतात, सर्व भक्त भगवंत चिंतन करतात ना, चिंतन, त्यांची एक डायरी आहे. पण ज्यांचं चिंतन भगवंत करतात, त्यांचं डायरीमध्ये कोणाचं नाव पहिलं आहे? बजरंग बली की. आता मे महिन्यामध्ये अधिक मास होता ना, तर एकदा अधिक मासमध्ये लंकाधिपती बिभीषणनी बातमी पाठवली की लंकेवरती आक्रमण झालेले आहे, लंका माझी हिसकावून घेतलेली आहे. तुम्ही तर सांगितलं, जी कुंभकर्णाची सून होती, निकुंभाक्षाची पत्नी, ती फार
महत्वाकांक्षा होती. तर त्याचा जो नातू होता पुंडरीक, ह्याला लंकेचा राजा बनवलं पाहिजे, म्हणून ती वडिलाकडे तक्रार करायला गेली. रावणाला किती तोंड आहेत? पण ह्यांच्या वडिलाचं नाव शतमुखी रावण होतं. काय मुखी? 100 तोंड असलेले. म्हणले काय झालं? असं झालं. म्हणलं अरे काय तू येडिया म्हणले, तेव्हा सांगायचं ना म्हणले, सर्व झाल्यावर सांगू लागले. तर त्यांनी आक्रमण करून लंका ताब्यात घेतली आणि ते रामाकडे निरोप पाठवलं की तुम्ही म्हणलं एक कल्पराज्य करा, आता तर आताच माझं राज्य गेलेले, काय करू मी? तर त्यावेळी त्या दिवशी एकादशी होती. काय होते? तर एकादशी होती. दुसऱ्या दिवशी द्वादशीला वेळेवरती उपास सोडावा लागतो, वेळेवरती, बरोबर ना? तर ते एवढं लांब होतं ते, तिकडं तिकडं चालू झालंय की इथून म्हणजे अयोध्यापासून 256 करोड मैल होतं ते अंतर. किती? करोड करोड, मीटर नाही. किती? 256 करोड मैल. म्हणजे एक मैल म्हणजे 1.5 किलोमीटर. म्हणजे हे 256 करोड अजून त्याच्यामध्ये अर्धा टाकायचं, म्हणजे 3,25,00,000च्या आसपास एवढं किलोमीटर जायचंय. आणि परत रात्री युद्ध करून परत सकाळी यायचे उपास सोडायला. शक्य आहे का? आपल्याला इथून इकडे यायला खड्ड्यामध्ये 15 मिनिट लागते, गाडी 20 मिनिटं. आता ते रस्ता चांगलं होतं, हे रस्ता चांगलं होतं, ते बिघडलं. ते चांगलं झालं, हे बिघडते. तर तुम्ही जीवनामध्ये आधी असं कधी समजू नका की आपल्याला नेहमी सुख भेटणार नाही. कुठला रस्ता खराब होणारच आहे. आणि कुठला तर रस्ता खराब झाला तर आपलं मन खराब होणार आहे. मनाचा रस्ता काय होणार आहे? खराब होणार. कुठला ना कुठला खराब होणार आहे. मन चांगले, शरीर खराब होणार. शरीर चांगले, समाज खराब होणार. समाज चांगले, राज्य खराब होणार. राज्य कराय, देश खराब होणार. आणि देश चांगला असला आंतरराष्ट्रीय स्तरावरती. म्हणून या जगात कोणी सुखी राहू शकत नाही. तर त्यावेळी रामांना चिंता पडली की एवढं 300 करोड किलोमीटर, 300 करोड, 3,25,00,000 किलोमीटर जाऊन यायचं, रात्री युद्ध करायचं, सकाळी यायचं. मग त्यावेळी हनुमानजींना त्यांनी काय केलं? स्मरण केलं. तर हनुमानजींनी विश्वरूप धारण केलं. कुठलं रूप? एवढं भयानक रूप धारण केलं. त्यांच्या रोमावरती अब्जो वानर बसले. कुठले? किती? अब्जो वानर. रोम असं ना, केस. अब्जो वानर बसले, करोडो अब्जो. आणि राम लक्ष्मणला खांद्यावर घेतले. नारद मुनी बसले इकडं खाक्यामध्ये. सर्वांना लोडिंग केलं त्यांनी. एक पाऊल अयोध्येमध्ये, दुसरं पाऊल तिथे टाकलं त्यांनी. किती करोड? 3,25,00,000 किलोमीटर. म्हणजे तुम्ही विचार करा की त्यांचा पाय किती लांब असेल. एक पाय तिथे तर दुसरा पाय कुठं? रात्री युद्ध केलं आणि तो पुरुषांच्या हातीने मारून जाणार नव्हता, तो त्याला वरदान होतं. तर त्यावेळी नारदजी म्हणले, राम भगवंता तुमच्या हातून तो मरणार नाहीये. मग काय करायचं? सीते मातेला आणावं लागेल म्हणले. परत हनुमानजीने तिकडे एक पाऊल ठेवलं तर दुसरा पाऊल कुठं? रात्रीची वेळ आहे, 2:12-1 वाजून गेले. आता सीता माता झोपली असणार. आणि काय काय लोकांना झोपेत उठून तर शाप देतात. कसं करायचं? तर त्यावेळी हनुमानजी काय केलं, ज्या बिल्डिंगमध्ये सीता माता झोपली ना, ती बिल्डिंगच असं उचललं त्यांनी, उचलून शेफ्टीमध्ये बांधलं. ते शेफ्टीमध्ये बांधून तिथं आणून ठेवलं. परत दुसरं पाऊल इकडं, चौथा पाऊल तिकडं. आणि सीता माता थोडंसं जाग, काय झालं? नाही तुम्हाला युद्ध करायचं म्हणले. मग त्यावेळी सीता माताने
आता आपल्याकडे वेळ फार मोठे अध्याय आहेत वाल्मिकी रामायण आणि राम, कितीतरी अध्यायाचे अध्याय आहेत. ठीक आहे, जेवढं होईल तेवढं करू. मग सीता माता रामाचं नावाचं उच्चारण केलं त्यांनी. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. बाण मारलं तर रामांनी 10 तोंडाच्या रावणाला मारलं, तर सीता माताने किती तोंडाच्या रावणाला मारलं? 100. आदिशक्ती आहे ना. असं कधी समजू नका पुरुषांना की तुम्हाला शक्ती आहे. जर चुकून तिकडे आला ना खानपटी, 32 राहणार नाही तुमचे. कारण का ते नेहमी कपडे धुत असतात ते, तर त्यांना प्रॅक्टिस आहे. समजलं का? समजलं ना. म्हणून भ्रमात राहू नका की आम्ही काय बी केले चालते. हे मूर्खपण आहे. प्रभुपादजी एका ठिकाणी सांगतात, विनाकारण स्त्रियांना जर त्रास दिलं, विनाकारण, ते दुर्गा मातेचा अपमान आहे. कोणाचं आहे? आणि दुर्गा माता अष्टभुजाधारी आहे. तलवार आहे, चाबूक आहे, सर्व आहे. ऑपरेशन एखादं केलं ना, जिवंत राहणार नाही तुम्ही. जिवंत राहणार नाही. म्हणून जरा सांभाळून राहा. जास्त शहाणपणा दाखवायची आवश्यकता नाही. मी पुरुष आहे. स्त्री विना पुरुष अर्धा आहे. काय काय कामाचं नाही. ज्या ज्या गोष्टी कधी कधी भगवंत करू शकले नाही, ते शक्तीने केलेले. कोण केलेले? शक्तीने केलेले. बरोबर ना. म्हणून जरा सावध राहा. तर हनुमानजी एवढे शक्तिशाली कशामुळे? कशामुळे येतात? 6 पॅक काय जिम मध्ये गेले का ते? नाही ना. राम नामाचा जप करता. कोणाचं? हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम राम. तर एकदा अयोध्येमध्ये विश्वामित्र आलेत. कोण आले? तर दशरथ महाराज फार प्रसन्न झाले. एवढे मोठे ब्रह्म ऋषी, कोण? ब्रह्म ऋषी आलेले. स्वागत केलं, सत्कार केलं. ब्राह्मणांना घेऊन गेले. कोणाला? स्वागत. काही वैदिक मंत्र उच्चारण करावं लागतं ना त्यांना. स्वागत झाल्यानंतर ना त्यांना प्रसाद दिला, विश्रांती झाली. नंतर ना 4ही मुलांना त्यांच्या चरणी अर्पण केलं. हे माझे मुलं आहेत. तर दशरथ महाराज म्हणले की माझ्या योग्य जर काय सेवा असेल तर सेवा सांगा म्हणे. तर त्यावेळी विश्वामित्र असा विचार करत आहेत, तेव्हा या निमित्ताने जाऊन मी प्रभूंच्या चरणांचे दर्शन घेईन आणि विनंती करून दोन्ही भावांना येथे घेऊन येईन. आहा, जे ज्ञान, वैराग्य आणि सर्व गुणांचे धाम आहेत, त्या प्रभूंना मी डोळे भरून पाहिन. असा विचार करून आले. कोण? विश्वामित्र. तर दशरथ मला विचारलं काय सेवा करू? ते म्हणले काय नाही, म्हणले तुमच्या 2 मुलांना द्या म्हणले. कोणाला द्या? राम आणि लक्ष्मणला. तर त्यांना अटॅक आला, हार्ट अटॅक, स्मॉल. कोणाला? दशरथ म्हणा. ते म्हणा कशासाठी? नाही, ताडका, सुबाहू, मारीचे राक्षस आहेत ना, यज्ञ करताना आम्हाला ते काय करतात? डिस्टर्ब करतायत. यज्ञामध्ये यज्ञ होत येत नाहीत. अजून घाबरले. हो, कुठं सुबाहू, मारी, ताडका खतरनाक ते. यांचं तर वय किती आहे? 14, 13, 14 वर्षाचे आहे ते. रामाचं लग्न आहे ना जवळपास 15 वर्षे झाले. किती वर्षे? तर सीता माता 6 वर्षाची होती असा उल्लेख आहे, आणि काही ग्रंथामध्ये 9 वर्षाची होती. किती? वाल्मिकीमध्ये सांगितलं 6 वर्षाचं आहे.
9 वर्षाची जरी असेल, नांदायला जाणार का? 9 वर्षे असताना नांदायला जाणार? तर लग्न सुद्धा करायचे आहेत ना, एका वयामध्ये केले पाहिजे. आजकाल 30, 32, 40, 50ला उरले किती, शिल्लक किती राहिले माहीत नाही. जॉब लागलं पाहिजे. अरे तोपर्यंत तुमचा जॉब होईल की. दशरथ महाराजांच्या राज्यात आलेले आहेत, त्यांचं स्वागत झालेलं आहे. तर अशा प्रकारे दशरथ महाराज म्हणले की या मुलांना सोडून तू काय मागा म्हणले. पृथ्वी, गाई, धन, खजिना यापैकी काही मागा, मी मोठ्या आनंदाने आपले सर्वस्व अर्पण करीन. देह आणि प्राण यांच्यापेक्षा काही अधिक प्रिय नसते, मी तेही एका क्षणात देईन. तर हे मुलं कसं आहेत, लहान आहेत, मोठमोठे राक्षस आहेत, ते कसं रक्षण करणार, मोठा प्रश्न. त्यावेळी वशिष्ठाने विचार केलं की दशरथ महाराजांना माहीत नाही की त्यांचे मुलं कोण आहेत. कारण का ब्रह्माजींनी जेव्हा वशिष्ठांना सांगितलं की तुम्ही इक्ष्वाकू कुळाचे पुरोहित व्हा, वशिष्ठ ऋषी म्हणले पुरोहित करणं चांगलं नाही, म्हणले भिक्षा मागण्यासारखं आहे ना. तर ब्रह्माजी म्हणले की याच कुळामध्ये रामचंद्र भगवंत अवतार घेणार. तर वशिष्ठांना माहीत आहे की राम साधारण मुलं नाही, आणि विश्वामित्रांना सुद्धा माहीत आहे. तर या ठिकाणी दशरथ महाराज दुःखी आहेत, फार दुःखी झाले ते एकदम. पण कौशल्या माता आनंद आहे. बाप दुःखी आहे, आई आनंदात आहे, असं कसं, मोठा प्रश्न आहे ना. मुलांना पाठवायला आई आनंद आहे, पण वडील चक्करून पडले ते. तर एकदा काय झालं, एक साधू आले, ते ऋषीमुनी, त्यांनी सांगितलं की ज्यावेळी राम लक्ष्मणला घेऊन जायला एक साधू येईल, तुम्ही त्यांना पाठवा. जाताना दोघं जातील, येताना चौघं येतील म्हणलं. लग्न करून येतील, पण ही गोष्ट तुम्ही कोणाला सांगायचं नाही. तर कौशल्या मातेला माहीत आहे की रामाला साधू घेऊन चालले म्हणजे यांच्या लग्नाचं घटिका जवळ आलेली आहे, म्हणून आई आनंदात होती. तर शेवटी वशिष्ठ ऋषींनी दशरथ महाराजांना समजून सांगितलं, तुमच्या मुलांना काय होणार नाही आणि तुमचं मुलं साधारण मुलं नाही. तर त्यावेळी विश्वामित्र त्या दोघांना घेऊन चाललेत. तर राम भगवंत लक्ष्मण छोटे होते ना, मग कोणी फुलं बघत आहे, तोडत आहेत, हरिण दिसलं की हरिणच्या पाठीमागं चालले, हे दिसलं की त्याच्या पाठीमागं चालले. ते विश्वामित्राला पण शंका आली, अरे ह्यांना घेऊन चाललो पण हे सर्व पोरच आहेत म्हणले, हे अजून यांची बुद्धी काय सुधारलेली नाही, लहान मुलासारखंच करतात म्हणे, हे काय मारतील राक्षसांना. थोड्या वेळासाठी त्यांना शंका आली. परंतु जेव्हा वनात गेल्यानंतर पहिला उद्धार कोणाचा केला भगवंतानी, ताडका. ताडकाला जेव्हा मारले तर त्यावेळी त्यांना विश्वास झाला की हे कोण आहे, भगवंत आहे. तर भगवंत जेव्हा विश्वामित्राबरोबर जात असताना अनेक ठिकाणी मुक्काम केले, त्यांनी काय केलं, अनेक ठिकाणी मुक्काम. तर राम भगवंत एक शिष्य रूपाने गुरूंची कशी सेवा करायला शिकवतात. रात्र 3 प्रहर म्हणजे एक प्रहर म्हणजे 3 तास असते, 3 तास इंद्रिक 9.
कधी कधी 6-6 तास 9-9 तास कथा ऐकायचे. काय ऐकायचे? चरण सेवा करायचे. विश्वामित्र म्हणायचे झोपा म्हणलं तर नाही म्हणले महाराज कथा सांगा म्हणायचे. तर कधी कधी रात्रीचे 2-2:30 वाजायचे तरी पण सेवा चालू असते, कथा चालू असते. तर नंतर ना राम लक्ष्मण उठून बाजूला यायचे दुसऱ्या झोपडीमध्ये. तर त्या ठिकाणी लक्ष्मण परत रामाची सेवा करायचे. असं करता करता 3 वाजायचे. तर त्यावेळी राम भगवान अर्धा तास असं झोपायचे. किती? आता आणि लक्ष्मण रामाची सेवा करून थकून जायचे. ते झोपत पण होते, डोळे उघडे ठेवून असं पडून राहायचे. आणि 4-4:30 वाजलं की कोंबडी काय करायची? कुकडू को. हा. तर लक्ष्मण कधी झोपलेले नाही. आता बी झोपलेले नाहीत आणि वनात गेला तेव्हा बी झोपलेले. स्वतः 14 वर्ष झोपले नाही, खाल्ले नाही, पिले नाहीत. अशी सेवा. आपल्याला जर एक दिवस झोप झाली नाही, पित्त खवळत आहे. काय होत आहे? भांडे फुटतात, डोके फुटतात लोकांचे. तर आपण शिकलं पाहिजे की सेवा करताना कसं केलं पाहिजे. तर अशा प्रकारे भगवंत विश्वामित्र हळूहळू जनकपूरच्या दिशेने निघाले. तर त्या दिशेला निघाले तेव्हा त्या बाउंड्रीवरती, मिथिला आहे ना नेपाळ, नेपाळच्या बाउंड्रीवरती असं एक आश्रम होतं. म्हणजे आश्रम म्हणजे तिथं काहीच नव्हतं, सर्व भूत पिवतासारखे, सर्व ओसाड जमीन होती, काही सर्व सर्व अपशकून होते. तर त्या ठिकाणी रामाने विचारलं हे सर्व वातावरण इथं असं कसं आहे म्हणले, सर्व ओसाड पडलेले सर्व. तर त्यावेळी विश्वामित्रानं सांगितलं इथं अहिल्या दगड बनलेली आहे. काय बनलेले? दगड. तुम्ही त्या चरण जेव्हा स्पर्श होईल त्या दगडाला तेव्हा ती मुक्त होणार. तुम्हाला भक्तीमध्ये प्रगती करायची असेल, ग्रस्त जीवन तुम्हाला जगायचं असेल तर काय सांगितले? पहिला गुरूंची सेवा, बरोबर ना? नंतर कथा ऐकणे, तिसरा परोपकार करणे. काय करणे? दुसऱ्यांचा उपकार करणे, सेवा करणे. तर रामजी काय केले? कथा पण ऐकले, गुरुसेवा केली आणि अहिल्याचा उद्धार केला. जेव्हा श्री रामचंद्रांचं त्यांचं चरण स्पर्श झालं तर त्यावेळी देदीप्यमान देवी प्रकट झाली, अहिल्या माता की जय. आणि ते मुक्त झाले. तर अहिल्या मातेचं उद्धार करण्यासाठी भगवंतांनी युग बदललं. सत्ययुगानंतर ना द्वापार युग येते, नंतर त्रेता येते. पण यावेळी पहिला त्रेता आली, नंतर द्वापार. म्हणजे भक्तासाठी भगवंत काही सुद्धा करू शकतात. तिसऱ्याचं दुसरं केलं आणि दुसऱ्याचं तिसरं. कारण का त्यांचा उद्धार माझ्या हाताने होणार आहे. म्हणून कृष्णाला सांगितले की मी जातो पहिला, तुम्ही नंतर न्या म्हणले. म्हणजे किती काळजी करतात भगवंत भक्तांचं. जरी चूक झाली त्यांची, तर भगवंत चुकलेल्या गोष्टी ध्यानात ठेवत नाही. आपला उलट आहे, 99 चांगलं केलं एखाद्याने, एक चुकलं तर 99 खड्ड्यात गेले. बरोबर ना? माणूस चुकीचा पुतळा आहे ना, माफ करत नाही आपण. पण राम भगवंत ना, ते जरी एखाद्याने 99 चूक केली, एक चांगलं केलं ते बघतात. आता हे विश्वामित्रच बघा ना, त्यांचं पतन झालं होतं ना मेनकाच्या नादी लागून. मग अशा पतन झालं, ऋषीने स्वीकार केला का नाही भगवंताने? गुरु म्हणून स्वीकार केलं परत ते.
आणि रात्रंदिवस चरण सेवा करत होते. आणि कुठं जायचं तर मी त्यांना विचारायचे, इकडं फुलं तोडायला जाऊ का, बगीचेत जाऊ का, तर पुढं पुढे येणार आहे, आंघोळ करायला जाऊ का. तर हे आपल्याला शिकवतंय की आपण कोणाचा ईर्ष्या द्वेष करायचा नाही. हरे कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे. तर अहिल्याचा उद्धार झालेले, तर त्यावेळी भगवंत नेपाळच्या दिशेने निघाले. सर्व भक्त भगवंतांना प्रसन्न करणे तपस्या करतात, बरोबर ना. पण भगवंत जे मिथिला नगरी आहे, जनकपुरी आहे, तिथल्या लोकांना दर्शन देण्यासाठी स्वतः चाललेत. आपण भक्ती करून कधी भगवंतांना प्रसन्न करू माहीत नाही, पण भगवंत जर प्रसन्न झालं तर ते कधी पण दर्शन देऊ शकतात. मग कोणाला स्वतः भगवंत जाऊन स्वतः दर्शन देतात त्याचा उल्लेख आहे. मंगलमयी मंदिर सब करे, चित्रित जनु रतिनाथ चितरे, पूर्ण नारी शुभ सुची संता, धर्मशील ज्ञानी गुणवंता. तर असे जे लोक आहेत त्यांना स्वतः भगवंत जाऊन दर्शन देतात म्हणे. कशा पाहिजे म्हणे, तर त्या ठिकाणी त्या गावामध्ये सर्वांचे घरे मंगलमय होते म्हणे. कसं होते, म्हणजे सुंदर आणि मंगलमय होते. त्यांच्यावर चित्रे रंगवलेली होती, जणू ती कामदेवरूपी चित्रकाराने चितारली होती. नगरातील सर्व स्त्री पुरुष सुंदर कसे होते म्हणे. कधी कधी भक्तांना असं वाटतं की आता जास्त ज्ञान प्राप्त झालं आपल्याला, की मी आत्मा आहे, मी शरीर नाही आहे, कशाला शरीराकडे लक्ष द्यायचं. शरीर आद्य खलू धर्म सांगितलं शास्त्रामध्ये. शास्त्रामध्ये सांगितलं की शरीर सांभाळणं हे पहिला धर्म आहे. म्हणजे तब्येत चांगलं ठेवलं नाही, काय भक्ती करणार तुम्ही, काय जप करणार, काय मंगळला तर उठणार तुम्ही, काय जप करणार सांगा. म्हणून हनुमानजी सारखं पाहिजे. कसं पाहिजे, जय बजरंग बली की. एक पाऊल इकडं तर दुसरं पाऊल किती 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 किलोमीटर, 3,25,00,000 किलोमीटर तिकडं दुसरं पाऊल. आणि सर्वांना अब्जावधी सैनिकांना घेऊन, सीतारामांना घेऊन, रामाला डोक्यावर खांद्यावर सोपं आहे का, अनंत कोटी ब्रह्मांडाचे त्यांच्यावर होस आहे. लक्ष्मणला त्यांना खांद्यावर सोपं आहे का. हनुमानजी कसे आहेत, शक्तिशाली आहेत. तर भक्त शक्तिशाली नसलं तर चालतंय, पण तब्येत चांगली पाहिजे. कसं पाहिजे, काय काय लोकांना भांडण करायचं सवय असते, बरोबर ना. तर आम्ही रामचरित मानस वाचलं आणि रामायण वाचलं, फक्त एकदाच भांडण झालं सीतामाताचं आणि रामाचं. ते भांडण कशासाठी, वनात जाण्यासाठी. कशासाठी, राम म्हणले तुला सांगितलं नाही, तू येऊ नको, तिथं राक्षस असते, तर वाघ असते, सिंह असते, भूत असते. तर सीता माताजी म्हणली, माझ्या वडिलांनी जेव्हा मला लग्न करून दिलं तेव्हा तुम्हाला सांगितलं. रामचंद्र जेव्हा लग्न झाले ना, सीता मातेचं रूप बघून ना गोंधळून गेले ते. त्यांना सर्वीकडं सीता दिसाली, इकडं सीता तिकडं सीता, येतोय आम्ही कुठं पण सीता दिसाली. तर रामाला समजेना की माझी सीता कुठे आहे. तर त्यावेळी जनक महाराज म्हणले, हो जावाय बाप इकडे बघा, मला इकडे इकडे असं हात पकडलं. अयम मम सीता, इता आहे म्हणले माझी सीता. अयम मम सीता छाव्यव यस अनुगता, ही माझी सीता आहे. आता लग्न झालेले, जसं छाया तुमच्या बरोबर राहते तसं माझी सीता सुखामध्ये दुःखामध्ये तुमच्या बरोबर राहणार. समजलं का. तर त्यावेळी सीता माता म्हणले की तुम्ही तुमच्या वडिलांचं आज्ञा पालन करा आणि मी माझ्या वडिलांचं आज्ञा पालन. पर म्हणली की राक्षस असते, ते वाघ असते, तर मग तुमच्या खांद्यावर धनुष्य आहे ना, ते कशासाठी आहे म्हणले, शोपीस आहे का म्हणले. तुम्ही एका स्त्रीला सांभाळू शकत नाही,
राजा व कसा होणार तुम्ही जगाचे? एवढं खतरनाक बोलली ती सीतामाता. तुम्ही तुमच्या बायकोला सांभाळू शकत नाही, काय पृथ्वीला सांभाळणार म्हणलं तुम्ही? तुमच्याकडे शस्त्रास्त्र आहेत, धनुष्य आहे, कशाचं काम असं? तर त्यापुढे राम काय बोललो नाही, तेवढं भांडण झालं फक्त. भांडून वनात गेली सीतामाता. काय केली? सेवा करण्यासाठी. काय करण्यासाठी? सेवा करण्यासाठी. काय काय लोकांना भांडण केल्याशिवाय पोट भरत नाही. तर आमचं म्हणणं आहे, चांगलं खाऊन पिऊन भांडण करा. शक्ती पाहिजे ना बोलायला, तरी भांडायला शक्ती लागते की नाही? तब्येत चांगलं ठेवा. काय करा? तब्येत असं भांडू नये. तर आपला काय विषय चालले? कसं होतं म्हणे, त्या स्त्री पुरुष सुंदर होते म्हणे. कसं होते? सुंदर, सदृढ आणि पवित्र होते, आतून आणि बाहेरून. आंघोळ केलं तर शरीर काय होतं? स्वच्छ. मन कसं स्वच्छ होतं? मंत्राने. कशाने? मंत्रायते इति मंत्र. म्हणून कलियुगामध्ये आपल्याला मोठा रोग झालेले भवरोग, जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम. म्हणून चैतन्य महाप्रभूंनी औषध पण मोठं आणले. रोग मोठा आहे ना, म्हणून सांगितले हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. तर जो कोणी या मंत्राचा जप करेल त्याचं मन काय होईल? शुद्धी होईल. आज साबण टाकून निरमा टाकून शुद्धी होणार नाही, मरणार आपण. बरोबर? मन चित्त हृदय कशाने शुद्ध होत आहे? गोलो करे प्रेमधन हरिनाम संकीर्तन. नाम नाम का हरी बहुधा सर्व सत्रा पिता निमिता स्मरण काल. आता मी सांगत होता ना, हनुमानजीकडे एवढी शक्ती कुठून आली? राम नामामध्ये शक्ती आहे. नाम नामकारी बहुधा निज सर्व खरी शक्ती आहे. म्हणून सर्वांना विनंती आहे की आता जे काळ आहे ना, हे भयानक आहे. तुमचं बांधणं थंड सर्व बाजूला ठेवा. घरातले, समाजातले तुमचे सर्वांनी एकत्र राहायचं आहे आपल्याला, नाहीतर फार भयानक परिस्थिती येणार आहे आता. पण ते काळ येण्यासाठी आपल्याला तपस्या करावं लागेल. काय करावं लागेल? तुमचा जातीभेद, हे वर्ण, हे ते सर्व बाजूला ठेवावं लागेल. मी या जातीचे, ते त्या जातीचे आहे, त्यांनी शूद्र आहे, काय नाही, सर्व भगवंताचे अंश आपण, रामाचे कृष्णाचे अंश आपण. तर जेव्हा तुम्ही सर्वजण एकत्र राहणार तेव्हा शक्ती असते, कलवसंग शक्ती. एक काठी भेटली ना, असं मोडायला वेळ लागत नाही. पण सर्व काठं एकत्र आलं तर मोडणं सोपं नसतं. ठीक आहे? तर त्यासाठी पवित्र पाहिजे. मन कसं पाहिजे? तर त्यासाठी तुम्हाला जप करावं लागेल. आणि बाहेर पण कसं पाहिजे? पवित्र आणि सरळ स्वभाव पाहिजे. आतमध्ये एक आणि बाहेर एक असं उपयोगाचे नाही. धर्मात्मे, धर्माचे पालन करणारे पाहिजे. धर्म 4 खांबावरती आहे. किती? कुठले? सत्य, दया, तपस्या आणि स्वच्छम. जो कोणी स्वतःला धार्मिक समजतो तर त्यांनी हे 4 धर्माचे खांब आहेत ना, ते मोडून येते नाही. आता मध्ये भगवा बांधणं सर्व सोपं असतं ते, बरोबर ना? चांगलं बांधलं पाहिजे असं म्हणत नाही, बांधलं पाहिजे आपण. पण धर्माचा धर्मो रक्षते रक्षता. तुम्ही धर्माचं रक्षण केलं, धर्म तुम्ही रक्षण करणार. आणि आता जी लोकसंख्या कमी होणार आहे त्यामध्ये जे नाम जप करणार आहेत, भक्त आहेत, धार्मिक आहेत, तेच वाचणार आहेत. कोणी शिल्लक राहणार नाही जास्त जगात. त्यासाठी मांसाहार करू नये. काय करू नये? मांसाहार केलं तर दयाचा धर्म काय होतं? काम नसतो. नाही, ताकद येते म्हणे. ताकद कुठं ताकद येते? मांस खाल्लं ना तुम्ही, ते 36 तास सोडून राहते ते पोटामध्ये. किती तास? कॅन्सर होण्याची शक्यता आहे. ते पशुपक्षीसाठी येते, वाघासाठी, सिंहासाठी, माणसासाठी नाही. नाही, आम्हाला शक्ती पाहिजे. तुम्ही हनुमानजी पेक्षा भारी शक्ती आहे का तुमच्याकडे? हनुमानजीपेक्षा जास्त शक्ती आपल्याकडे आहे का? हनुमानजी मांसाहारी आहे का शाकाहारी?
कोणाला शंका असला तर विचारून घ्या, समोरच आहे ते. तुम्ही बोललं की ते बोलतात ते. तर आपण ते खाऊन कोणाला मोठं करत आहे ते विचार करा तुम्ही. कोणाला मोठं करत आहे आपण, समजलं का? अहो तुम्हाला शक्ती पाहिजे तर ना कितीतरी गोष्टी आहेत ना. तुम्ही उडीद डाळ खावा, किती शक्ती त्याच्यामध्ये. पांढरे चणे खावा, सोयाबीन खावा, किती ते मांसाहारपेक्षा जास्त कितीतरी पटीने. मूग डाळ तो किती सर पटीने शक्ती आहे. तूप खाल्लं ना तुम्ही, तूप तुम्ही 10 किलो मटण खाल्लं समजा, हां, 2 चमचा तूप खाल्लं ते बरोबर होऊ शकत नाही ते. का तुपामध्ये सुवर्ण असते, काय असते, पिवळं असतं ना. तूप थोडं पिवळं असतं ना. गाई जेव्हा दूध देते ना त्यामध्ये सुवर्णाचा अंश असते. जर्सी गाई पियायचे नाही, मरणार लवकर तुम्ही, कॅन्सर होणार. देशी गाय, कुठली गाय, देशी गाईचं दूध प्या, बघा तुम्हाला किती शक्ती येईल. आणि ते तूप खाल्लं की भरपूर शक्ती सर्व त्यामध्ये. तर हनुमानजी शाकाहारी होते का मांसाहारी होते? कोणाला प्रश्न आहे का याच्याविषयी? कोणाला शंका नाही ना? मग शक्ती होते का नाही? होता ना. तर पहिला मांसाहार करायचा नाही. ज्यांना सुटत नाही हळूहळू बंद करा एकदम. पशुपक्षी आहे ना, ते भगवंताचे लेकर आहेत माहिती आहे का? तुमच्या लेकराला कोणी खानाखाली वाजवलं तर तुम्हाला राग येतं का नाही? येतं ना. मग तू भगवंताच्या लेकराला कापलं तर भगवंत राग येणार नाही का? ठीक आहे, तर आपलं लग्न करायचं मध्येच काय झालं, आपलं काय करायचं नाही, मांसाहार करायचा नाही. आणि दारू प्यायचं. जर तुम्हाला आपली पिढी सक्षम पाहिजे, कसं पाहिजे, सक्षम. दारू प्या मांस खायचं नाही आणि दारू प्यायचं नाही. आणि व्यभिचार करायचं नाही, परस्त्री परपुरुष संग करायचं नाही. त्यामुळे पवित्रता काय होत आहे, नष्ट होते. तपस्या केल्याने काय होत आहे, जर दारू पिले तपस्या करू शकत नाही. मग काय राहिले, सत्यता. जुगार खेळायचे नाही, मटका गुटखा काय सर्व बंद करायचा. इथं खायला, इथं मुलांना काय नसताना हे मटका खेळतं बाबा. हां हां, नाहीतर काय काय सांगितलं ज्योतिषाने, आता म्हणे अन्नधान्य साठवून ठेवा हळूहळू. कारण का पुढं, आणि ज्यांचे बँकेत भरपूर पैसे आहेत ना, थोडं काढून ठेवा रक्कम. कधी कधी बँक पण हॅक होणार आहे, तुमचे पैसे किती समजणार नाही तुम्हाला. हां, थोडा कॅश ठेवा, सर्व आणून ठेवू नका, थोडा ठेवा. मग ते मोठा ताप आहे की आपल्या घरकुल एवढे लहान लहान. अनावश्यक खर्च करू नका. त्यांनी मंडप एक गल्ली टाकले, मी 2 गल्ली टाकणार, खर्च काढणार पण 2 मंडप टाकणार आणि आयुष्यभर फिरत बसणार. लोक काय येतील मंडप हात पुसून जातील, व्याज कोण भरणार आहे? म्हणून अंतरून बघून पाय पसरलं पाहिजे, जेवढी शक्ती आहे. नाहीतर आपलं पद्मशाली इथं असताना, ते लग्न असताना, सामूहिक लग्न असताना चांगलं होतं लग्न. काय ज्यांना पैसे नाहीत ना त्यांनी कर्ज करू नका, आणि पुढं भयानक स्थिती येणार आहे. म्हणून आमचं यंग जनरेशनला विनंती आहे, तुम्ही फालतू गोष्टीमध्ये लक्ष देऊ नका. आता आपलं घर सांभाळा, आपला माता भगिनीनं सांभाळा, समाज सांभाळा आणि देश सांभाळा. आमच्यासारखे तुम्हाला आम्ही मदत करू शकतो सांगून, बरोबर ना. पण पुढचं फ्रंट कसं कुठलं पाहिजे, यंग ब्रिगेडियर पाहिजे ना. मग ते जर 10 रुपये होऊन चाललं तर कसं होणार ते? ठीक आहे. हे 4 नियम जो पालन करतो तो कसा असतो, पवित्र असतो, सरळ स्वभावाचे पाहिजे, धर्मात्मा पाहिजे, ज्ञानी आणि गुणवान पाहिजे. तर असे ज्यांचे स्वभाव आहे त्यांच्याकडे स्वतः भगवान चालून जातात दर्शन द्यायला. ठीक आहे. तर जेव्हा समजलं कोणाला, जनक महाराजांना आपल्या बाउंड्रीवरती कोण आलेले, टाईम सांगा मला, टाईम. तर त्या ठिकाणी दशरथ महाराजांनी त्यांच्या गुरूंना पाठवलं नाही, बरोबर ना, ब्राह्मणांना घेऊन गेले ना. कारण का वशिष्ठ ऋषी आहेत, हे विश्वामित्रपेक्षा सिनियर आहेत, आहेत का नाही. पण इथं जनक महाराज त्यांच्या गुरूंना पाठवत आहेत,
शतानंद काय, जे अहिल्या गौतमीचे पुत्र आहेत. तर या ठिकाणी विश्वामित्र सिनियर आहे आणि शतानंद काय आहेत, ज्युनियर आहेत. तर ज्युनियर लोकांनी सिनियरचं स्वागत करायचं असतं. दशरथ महाराजांना एवढी बुद्धी होती म्हणून ते वशिष्ठांना आणले नाही त्यावेळी. कोणाला आणले, ब्राह्मणांना आणले त्या. तर या ठिकाणी जनक महाराजांनी कोणाला आणलं, शतानंद त्यांचे गुरु आणि ब्राह्मणाला, आणि स्वतः आले आणि स्वागत केलं. त्यांनी काय केलंय, स्वागत केलं. तर मला समजेल ते काय सांगू, एवढं मोठं आहे आता, कुठं कुठं सांगू, काय सांगू, मला मला टेन्शन आहे. काय सोडू आणि काय सांगू. पण लग्न तर करावं लागेल. पण हो, ज्याच्यासाठी आलो ते करावंच लागेल. तर राम लक्ष्मणला सीता माता जिथे राहत होती ना, त्या घरात राहण्यासाठी दिले म्हणे, रूम, हॉल. तर जनक महाराज जे आहेत ते मन आहे. काय ते मन. जेव्हा मन पवित्र असतं ना, मन पवित्र असतं तर त्या ठिकाणी भक्ती जाते म्हणे. कोण जातं, तर जनक महाराजांचं मन पवित्र आहे, बरोबर ना. आणि ते सीता माता जनक महाराजांच्या हॉलमध्ये गेली राहायला. त्यांचं जे घर होतं ना, हॉल, कोण गेले, सीता माता. म्हणजे जनक महाराजांचं मन पवित्र असल्यामुळे भक्ती तिथं गेली. आणि जिथं भक्ती असते तिथं राम येतात. कोण येतात, यांच्या रूम खाली झाले तिकडे गेले, आणि इथं भक्ती देवी होती तिथं कोण आले, राम आले. समजलं का. राम भगवान कुठं राहिले आले, सीता मातेच्या हॉलमध्ये, रूममध्ये. मग त्यांचं तिथं स्वागत झालं, है ना, हे झालं. मग 2-3 दिवसांनी त्यांना समजलं की इथं धनुष्य यज्ञ होणार आहे. कुठला यज्ञ होणार आहे, तर तिथं अजून ती वेळ आलेली नाही, मुक्काम आहे, अजून चाललेलं आहे. तर लक्ष्मणांनी रामाने विचार केलं, आता आमचे जे गुरु आहेत ते पाठ करणार, वेद पूजा करणार, हे करणार, ते करणार, त्यांना फुलं वगैरे लागतं ना, तर आपण फुलं आणायला जाऊ म्हणून. आणि लक्ष्मणला नगर बघायचं होतं, सिटी कसं आहे. पण ते रामाला बोलू शकले नाही, ना विश्वामित्रांना बोलू शकले नाही. पण रामाने ओळखलं की लक्ष्मणला गाव बघायला जायचं आहे. पण आता विश्वामित्र म्हणू शकत नाही शिष्य की मला जायचं म्हणून, असं म्हणू शकत नाही ना. तर त्यावेळी रामाने सांगितलं गुरुंना, गुरुजी लक्ष्मण तुम्हाला घाबरून, तो काय बोली ना, संकोचामुळं, त्याला जर तुमची आज्ञा असेल तर, बा किती भारी शब्द वापरले, यांना दोघांना जायचंय, पण नाव कोणाचं पुढं केलं, लक्ष्मणचं पुढं केलं. की तुमची जर आज्ञा असेल, लक्ष्मणला काय करतो मी, गाव ज्याला दाखवून येतो, तोपर्यंत तुमचा कार्यक्रम चालू राहू द्या. आणि तुम्हाला फुलं पण लागतात ना, येताना आम्ही फुलं पण आणतो. तर फुलं आणायला गेले ते, आणि सर्व ते बघू लागले. आणि त्यांचं जे नेत्र आहे ते गाव बघायला, ते 2 डोळे पुरत नव्हते त्यांना. कोणाला, तर तिथले जी नरनारी होते, तर त्यावेळी ते रूप बघून दोघांचं, ते म्हणत आहेत भगवान विष्णूला 4 भाऊ आहेत, ब्रह्मदेवांना 4 मुखे आहेत, शिवांचा भयानक वेश आहे, आणि त्यांना 5 मुखे आहेत. हे सखी, किंबहुना या रूपाला उपमा देण्यासाठी कोणताच देव नाही. म्हणजे रामाची सुंदरता बघून ह्यांना कुठल्या देवाची उपमा देऊ, कोण सापडत, एवढे सुंदर भगवंत. तर त्या ठिकाणी त्यांची अवस्था किती आहे, जवळजवळ भगवंत 15 वर्षाचे होते. किती होते, 14 ते 15 वर्ष. हरे कृष्णा 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 हरे हरे राम, राम राम हरे. तर आईने सांगितलं की दुर्गा मातेची पूजा करून ये, स्नान करून, काय करून, स्नान करून पूजा करून ये. तर सीता माता निघाली. गिरिजा म्हणजे कोण, पार्वती, दुर्गा माता. तर त्या ठिकाणी बरेच सखी होते.
एक सखी स्नानाला गेली नाही. ती कुठं आली, ही जिथं दोन मुलं होते ना राजकुमार, त्यांना बघायला आली. त्यांना जेव्हा ती बघायला आली, त्यांना बघून याचं बोलणं बंद झालं. कोणाचा? त्या सखीचं. एवढे सुंदर, एवढे सुंदर, म्हणजे एवढे सुंदर जे पुरुष आहेत, तर हे सीता मातेला दाखवलं पाहिजे. कोण दाखवलं पाहिजे? सीता माता. तर त्या ठिकाणी ती पळत पळत आली आणि तिला बोलता पण येईना. काय झालं? नाही म्हणजे काय सांगू म्हणलं तुला. बघितल्या डोळ्याने, डोळ्याला बोलता येत नाही, डोळ्याला बोलता येत नाही. वाणी बोलू शकते पण डोळे बघू शकत, आणि वाणीनं बघितलं नाही आणि कसं वर्णन करू. समजलं का? त्यापेक्षा तू चल मला बघून घे, त्यापेक्षा तू चल बघून घे. तर त्या ठिकाणी सीता माता त्यांना बघायला आली, आणि जेव्हा ते एकमेकांना बघितले, तर त्यावेळी राम भगवंत थोडंसं विचलित झाले. काय झाले? पण प्रामाणिकपणा आहे. लहान भावाला सांगत होते, अरे आपल्यामध्ये असं होत नाही कधी, परस्त्रीला बघून आपलं मन आकर्षित होत नाही. तर काय काय ठिकाणी उल्लेख आहे, रामाला घाम फुटला म्हणे. असं असं आज सर्व उल्लेख झालं म्हणे की आमच्या वंशामध्ये परस्त्रीला बघितल्यानंतर आकर्षित होत नाही मी, म्हणजे ही माझी होणारीच पत्नी आहे. राम घाबरले आणि लहान बाळाला सांगू लागले, पत्रिका जमवून करा, नाहीतर टिकत नाही ते संसार. आणि जेवढे तथाकथित प्रेम म्हणतात ना, त्यांचा जास्त डायव्हर्स होतं. कारण का अपेक्षा लय मोठी असते ना, चांद तोड के लावूंगा, क्या क्या लावूंगा, पता नाही काय काय. आम्हाला काय त्यांची भाषा येत नाही. काय असतं, काय म्हणतात बाबा ते, नीचे से पाताल से पाणी लावूंगा, ऊपर से चांद लावूंगा. ते चांद बी गेले, पाताळात गेले, जात पाताळात. कारण का ज्यावेळी अपेक्षा जास्त असतं ना, ते पूर्ण केलं नाही तर भंग होते. अपेक्षा काय होते? भंग, डायव्हर्स, घटस्फोट. तर ह्यांची पत्रिका पहिले जुळलेली आहे, कोण टेन्शन घेऊ नका. मग रामाने पत्रिका बघितलं का सीता माताने, ह्यांची पत्रिका पहिल्यापासून जुळालेली आहे, त्यामुळे नवीन जुळवायची आवश्यकता नाही. तर राम म्हणत आहेत, जासू बिलो की अलौकिक शोभा, सहज पुनीत मोर मनुक शोभा, सो सबू कारण जान बिदाता, फरक ही सुबद अंग सुनुप भाता. हे लक्ष्मण ऐक, तिचे अलौकिक सौंदर्य पाहून स्वभावता पवित्र माझे मन विचलित झालेले. माझं मन कसं आहे म्हणे? पवित्र आहे, तरी पण विचलित झाले म्हणले. त्याचे कारण त्या त्यालाच ठाऊक, भगवंताला, हेच भगवंत म्हणते, ते भगवंताला ठाऊक. परंतु हे बंधू, माझी मंगलदायक उजवी अंगे स्फुरण पावली लागली आहेत. असं सांगू का, रामाने ऐकलं मी आता उजवा अंग फडफडलं तर चांगलंच आहे, मग फडकू द्या, मग जाणार तुम्ही हॉस्पिटलमध्ये. थोड्या वेळासाठी. आणि स्त्रियासाठी डावा, डावा बाजू, डावा डोळा फडफडला तर. भगवंत काय म्हणतात, माझं पवित्र मन काय झालं म्हणे, कबूल करत आहे, ते विचलित झालेलं आहे. रघुवंशी लोकांचा हा सहज स्वभाव आहे की त्यांचे मन कधीही कुमार्गावर पाऊल टाकत, परस्त्री आहे ना, मात्र व सांगितले, परद्रव्येषु लोष्टवत, परदारेषु मातृवत, यो पश्यती स पश्यती पंडिता. आपली पत्नी सोडून सर्वजण आपल्याला माते समान पाहिजे. कसं पाहिजे? मात्रवत, परदारेश, दुसरी स्त्री आपल्यासाठी काय? माता आहे. आपली मला माझ्या मनाची खात्री आहे, त्याने जागृतीतच काय स्वप्नातही परस्त्रीवर दृष्टी टाकलेली नाही. स्वप्नात सुद्धा. एकदा असं झालं तर राधाराणीला, आता मी सांगत नाही, स्वप्नामध्ये ओरडू लागली, नाही 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 म्हणून. भगवंत म्हणले, मीच आहे बाई, तू टेन्शन घेऊ नको म्हणले, मी चैतन्य महापुरुषा रूपाने मध्ये येणार आहे, परस्त्रीवर तुझं मन जाऊ शकत नाही म्हणले.
तसं रामाचं मन सुद्धा जाऊ शकत नाही, कारण ती होणारी काय पत्नी. आणि ज्यांनी ज्यांनी लक्ष्मीनारायण वेगळं करायचा प्रयत्न केलं त्यांचं राम नाम सत्य झालं. रावण घेऊन गेलं शानपण करून, दहा तोंडाचं होतं, बरं होतं की एक तर शिल्लक राहिलं का? जेव्हा तुम्ही परस्त्रीच्या केसांना हात लावता तुमचं कुटुंबासहित वंश नष्ट होतो. काय होतो? रावणाने 88,000 बायका गोळा केल्या होत्या. किती? 1,00,000 मुलं मुली होते त्याला, पण रणाला एक पण शिल्लक राहिले नाही. शेवटी सर्व गेले. समजलं का? द्रौपदीच्या केसाला हात लावलं, काय झालं? कुरुवंश 100च्या 100 गेले, एक तर शिल्लक राहिलं का? म्हणून या परस्त्री प्रतिव्रता स्त्री आहेत, त्यांच्या केसाला जरी तुम्ही हात लावलं तुमचं वंश काय होणार आहे? संपणार. हे शिक्षण आहे. कथा म्हणजे काय, एक होता राजा राणी असं नाही, त्यातून काहीतरी आपलं शिकायचं असतं. काय काय लोकांना रामायण सांगा, महाभारत सांगा, फक्त कथा सांगा. कथा सांगा, मग काय सांगत आहे? कथा सांगत आहे ना. जे कळलं पाहिजे ना तुम्हाला, काय करायचं काय नाही करायचं. उगा आता का वाचून गेलं पटापटा 10 लोक, काय कळणार आहे? प्रॅक्टिकल सांगितलं पाहिजे ना, ज्या भाषेत समजतं आपल्याला, जे काही शास्त्रात आहे. ठीक आहे. म्हणून आम्ही कथा सांगताना कोणाला खुश करणं सांगत नाही मी, भगवंतांना प्रसन्न करण्यासाठी, गुरुना. ठीक आहे. रणामध्ये शत्रूंना पाठ दिसत नाही. परस्त्री ज्यांची मन आणि दृष्टी मोहून टाकू शकत नाही, मला परस्त्री आकर्षित करू शकत नाही, आणि ज्यांच्याकडून याचकाला कधी नकार मिळत नाही, असे श्रेष्ठ पुरुष जगात फार थोडे शिल्लक आहे. अशा प्रकारे श्रीराम हे लक्ष्मणाशी बोलत होते, परंतु मन सीतेच्या रूपावर भाळले होते व ते सीतेच्या मुखरूपी कमलांचा सौंदर्य मकरंद रस भ्रमण पाषाण. बोलता बोलता सुद्धा कोणाला बघत आहेत? ते कोणाला बघत आहेत? प्रवचन देत आहेत, पण कोणाला बघत आहेत? सीता. रामचंद्र भगवंता 5 कारणासाठी आलेत. किती? अनेक कारण आहेत, मुख्य 5 कारण आहेत. रावणाचा उद्धार करण्यासाठी, ऋषीमुनीची रक्षा करण्यासाठी, हा ना, देवतांची रक्षा करण्यासाठी, आणि स्वतःची पूजा करून घेण्यासाठी. राम आपलं श्रीरंगम आहे ना, रंगनाथजी हे ब्रह्माजींना भेटलं होतं. ब्रह्माजींनी इच्छा कुळात दिलं ना, अनेक राजे महाराजांनी सेवा केली, पण भगवान संतुष्ट झाले नाही. मी माझी पूजा करून घेतो म्हणून आले ते. आणि शेवटची इच्छा होती, एकदा वैकुंठामध्ये लक्ष्मी माता चरण सेवा करत आहे विष्णूंची. तर लक्ष्मी माता म्हणली, अहो ऐकले का? एक सभ्य भाषा असते, आता भाषा नाही ते, ए राम्या सोम्या काय तर बोलता होते. पत्नीने जर पतीचं नाव घेऊन जर उच्चारण केलं, पतीचं आयुष्य कमी होते. काय होतं? कमी होतं. म्हणून पूर्वीचे माता किंवा पिता नाव घेऊन बोलवत नव्हते. आता तर बिंदास, ए राम्या लवकर ये की, सॉरी राम्या म्हणून काय असतं. आम्ही फार उदारवादी आहे, म्हणजे आम्ही असं भेद करत नाही, पण तुमची बुद्धीच भ्रष्ट झाली, ते तुमचं काय शिल्लक काय राहिलं तुम्हाला? बरोबर. पूर्वीचे लोक मुलीच्या नावाने बोलत होते ना, आणि माताजी सुद्धा मुलांच्या नावाने बोलत होते, कारण त्यांना बुद्धी होती त्यांना, कारण का ते गायचे दूध प्यायचे ना. आपण पाकिटचे दूध पिऊन, झरशीचं पिऊन बुद्धिभ्रष्ट झाले आपले. बरोबर. तर जेव्हा स्त्री पतीला त्यांचं नाव घेऊन उच्चारण करते, त्याचं आयुष्य काय होतं? कमी. लक्ष्मी म्हणली, अहो ऐकले का? म्हणले. विष्णू म्हणले, कधी बोलले नाही बाई, काय झालं तुला? आता थोडं टेम्परेचर वाढलं त्याला. हां. म्हणले, मी तुमच्याशी लग्न केलं, पण काय काय झालं फायदा नाही. म्हणले, का हो? म्हणले, घर म्हणले सागर आहे, कारणोदक सागर, गर्भोदक सागर, ना बिल्डिंग आहे, ना पंखा आहे, ना AC आहे, कूलर आहे, ओपन 5 स्टार नाही, अनंत स्टार. अनंत तारा आहे काय ना. आणि एकांतच नाही म्हणले आपल्याला,
ह्यानी येते कश्यप बनवते, त्यांनी येते नरसिंह बनवते, कोणी वरा बनवते, कोणी वामन बनवते, सुट्टीच आहे म्हणले. तर त्यातून जरी असलं तर ना, हे तुमचे 1,000 फणं असलेले जे अनंत शेष आहेत, 2,000 CCTV कॅमेरे नेहमी चालू असतात. लाईट गेले तर मी चालू असतात. प्रश्नच. तर कशाला लग्न केलं म्हणले मी. एकांतवास नाही, काय बोलायचा पत्ता नाही. इथं चालूच आहेत ना, साऊंड सिस्टीम पण चालू आहे आणि CCTV कॅमेरा पण चालू. कोणाशी बोलणार, काय बोलणार. चुकलं म्हणले माझं, तुमच्याशी लग्न करून काय उपयोग झालेला, असं भगवंतांना पण ऐकावं लागतंय. मग आपल्याला ऐकायचं नाही असं आहे का. हम किस झाड की पत्ती आहे. तर माताजी लोकांना कधी कधी राग आला तर कशाला लग्न केलं म्हणून. बाई तेव्हा माहीत नव्हतं, चुकलं तेव्हा. काय करावं आता, केला आता. आणि कधी माताजी लोकांना विनंती आहे, तुम्ही कोणाचं बघून ना कोणाचं घरी राग काढू नका. बघा ते व्यक्ती भांडे घासते, पाणी भरते, पण ते कधी कधी धुतं पण. समजलं का. कपडे पण धुते, कोणाला दुसऱ्याला पण धुते. त्यांनी असं केलं म्हणून यांनी असं करावं असं काय नाही ना. प्रत्येकाला वेगवेगळे शारीरिक शक्ती असते, कोणाचा जॉब वेगळा असतो, म्हणून कोणाचं बघून कोण नाराज व्हायचं नाही. शेजारच्या बाईंनी 6 फूटचं फ्रीज आणलं, मी 8 फूटचं आणणार. तुझं घर 6 फूट आहे, 2 फूट खड्डे करणार, खाली पण ठेवणार, पण 8 फूटचं आणणार. फ्रीज भारताच्या लोकांसाठी नाहीच आहे, ते विदेशी लोकांनी आपल्याला उल्लू बनवले. समजतं ना. आता आम्ही आमचं घर आहे ना, पूर्वी इथं होतं घोंगडे वस्तीला, 2 मिनटं गेलं की बाजार आहे. हो, ताज्या ताज्या भाजी. आत्ता तुम्हाला स्वयंपाक करायचा ना, आता जाऊन आणा, करा की, कशाला ते फ्रीमध्ये साठवून ठेवायचे ते. आणि ज्यांच्याकडे फ्रीज आहे ना, तुम्ही कुठलीही गोष्ट 1-2 तास अगोदर काढून ठेवा, कमीत कमी अर्धा तास अगोदर काढून ठेवा, जे काय भाजीपाला आहे सर्व. कारण त्याच्यामध्ये कार्बन जास्त असतं, ते धोका असतं शरीरासाठी, चांगलं नसतं ते. आणि उन्हाळ्यामध्ये अजिबात फ्रीजचं पाणी प्यायचं नाही, माठातलं प्यायचं. कशातलं, माठात. तर भगवंत पण म्हणले, अरे बरोबर आहे म्हणले, एकांता वासाचं नाही. तर भगवान म्हणले की आता मी राम अवतार घेणार आहे, त्यामध्ये तुम्हाला पण ॲडजस्टमेंट करतो म्हणले घेऊन जाण्यासाठी. म्हणून सीतामाता लक्ष्मीच काय बनली, सीतामाता. आता हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम राम. आता वेळ थोडंच राहिलेले अक्षता पडायला. हो हो, पाऊस पण थांबले, पावसाने स्वागत करून गेले रामाचं लग्न होणार म्हणून. तुम्ही कोण सला टाकले नाही, फक्त यांनी टाकले, अख्खा घरकुल पण टाकून गेलेत. इंद्राला माहित नाही ते लग्न होणार आहे, आम्ही जर आमची सेवा केली नोकरी सुट्टी होणार. इंद्राची सेवा आहे पाणी, काय वर्षा देवता आहेत, आणि खाली पडलेलं जे पाणी असते त्याचे देवता वरून आहेत. कोण आहेत, समुद्र नदीचे देवता कोण आहेत, वरून आहेत. तर एकमेकांना बघून झालं, पण बोलले अजून साखरपुडे झालं नाही, कसं बोलणार ना. आणि आता काल तर ना एवढे वाया गेले आपण जात आहे, लग्नाच्या आधी बाहेर फिरतात, आणि ते फोटो शूटिंग काय असतं ते मला समजत नाही. कुठल्या मूर्खाने काढलं की, अरे लग्न झालं नाही, तुम्ही कसं बाहेर जाता तुम्ही फिरायला आणि फोटो काढा, कुठल्या गोव्याला जा, कुठल्या ब्रिजवर जा, तिथले फोटो काढून आणतात आणि तमाशा दाखवते सर्वांना जगाला. हे आता आपली संस्कृती आहे का, नाही आहे. लग्नाच्या आधी मुला मुलीने जर बाहेर गेलं तर पवित्र राहतेची गॅरंटी आहे का. कसं लग्न करायचं, इथं होम असतंय, हे सर्व असतंय. कमीत कमी भक्ता असं करू नका, फोटो शूटिंग करायला पाठवू नका, नाही तर डायरेक्ट लग्नच करा, नंतर फोटो काढा. बरोबर आहे माताजी, तुमच्या काळात असं होतं का. होय, कोणीतरी यायचं फोटोग्राफर, 2-3 फोटो काढले की लय झाले. आता प्रत्येकाला मोबाईल आहे आणि तमाशे दाखवतात. परत काढलं तर का घरी ठेवा ना गपचूप, ते काय लावतात त्याचं पडदा स्क्रीन लावून दाखवते, आणि बघणारे बी शहाणे, दाखवणारे अतिशहाणे आहेत. काय मूर्ख कोण आहे, असं नसतंय. तर इकडं सीतामाता देवीकडे गेलेले, कोणाकडं, पार्वती गिरिजा माताकडे जाऊन प्रार्थना करत आहे
ए देवी, आतापर्यंत तुझी जी मी सेवा केलेली आहे, आजी आता माझा इच्छा पूर्ण करा. काय करा? इच्छा. माझे मनोरथ तुम्ही चांगल्या प्रकारे जाणता, कारण तुम्ही नेहमी सर्वांच्या हृदयरूपी नगरीमध्ये निवास करता, म्हणून मी ते उघडे केले नाही. असं म्हणत जानकीने देवीचे चरण धरले. कोणाचे? मनुष्य लीला करतायत ना. गिरिजा देवी सतीचे सीतेचा विनय आणि प्रेम पाहून लक्ष्मी आहे म्हणून नम्रता आहे, अहंकार राजकन्या आहे, पण कसा आहे? विनय. आजकाल मुली बघायला गेले ना, पहिला प्रश्न असते घरात कोण कोण आहेत. तर त्यावेळी विनय कसा आहे? सीतामाता विनय प्रेम पाहून प्रसन्न झाली. तिच्या गळातील माळ खाली पडली, म्हणजे देवीच्या मूर्तीतून जे माळ होता ना, पार्वती मातेचा विग्रह असताना मूर्ती, ते माळ काय झालं? खाली पडली. आणि मूर्तीने स्मित हास्य केले, म्हणजे जे मूर्तीरूपी दुर्गादेव आहे ना, हसली. आता हनुमानजी येत नाही तर इथे दगड नाही येते. कोण येते? तुमची जर भावना असेल तर तिथे हनुमान येते. तुम्हाला वाटत असेल हनुमानजी आहेत, नाही दगडामध्ये दगडच आहेत तुमच्यासाठी, तुमच्या मनावर डिपेंड आहे. तर ते मूर्ती हसली म्हणे. काय केलं? स्मित हास्य केलं. आणि सीतेने मोठ्या आदराने तो प्रसाद शिरावर धारण केला, म्हणजे ती माळ आहे कुठे ठेवली? डोक्यावर. गौरीचे मन आनंदाने भरून गेले आणि ती म्हणाली, ए सीते, मी मनपूर्वक देत असलेला आशीर्वाद ऐक. तुझी मनोकामना पूर्ण होईल. नारदांचे वचन नित्य पवित्र आणि सत्य असते. ज्याच्यावर तुझे मन अनुरक्त झाले आहे तोच वर तुला मिळेल. झालं. मॅच फिक्सिंग आहे. काय? धनुष्य जे यज्ञ केलेत ना, धनुष्य उचलायचं, ते राजा येणार, उचलणार, थोबाडावर परमार जाणार ते. पण लग्न कोणाशी होणार आहे? मॅच फिक्सिंग पहिलेच झालेलं आहे. इकडं दोघांचे मन जुळली आणि तिकडं वरून कोण आशीर्वाद दिला? आता पार्वती माता. आता याच्यानंतर आहे ना, विश्वामित्र आशीर्वाद देणार आहेत. कोण देणार आहेत? जेव्हा हे सीन झालं, सेकंड सीन काय झालं माहितीये का? ते येऊन विश्वामित्रानं सरळ सांगितलं तिथं काय काय झालेलं आहे, लपून ठेवलेले नाही. तर सर्व माता पित्यांना विनंती आहे की तुमचं मुलं मुली त्यांच्याशी तुम्ही चांगला संबंध ठेवा, नाही तर ते तुमच्या हाती लागणार नाही. त्यांना असं वाटलं पाहिजे की मी सांगू शकते आमच्या आईला, मुलीला वाटलं पाहिजे, मुलांना वाटलं पाहिजे की मी सांगू शकतो बापाला, नाही तर खास खुस काय टायगर एकटा टायगर अवघड होणार आहे. जेव्हा मुलं 15 वर्षाचे होऊन जातात ना, 5 ते 15 वर्ष कडक ट्रेनिंग द्या. 15 नंतर 16 लागलं, मुलींना मैत्रिणीप्रमाणे सांभाळा लागेल. माताश्री तिथं महाराज फिरायचं नाही, आणि मुलांना मित्राप्रमाणे सांभाळा लागेल तुम्हाला. जरी त्यांच्याकडून चूक झाली समजा एखादी, त्यांनी तुम्ही सांगितलं पाहिजे असं झालं म्हणून, एवढं संबंध पाहिजे. तर बघा इथं काय आहे, मनामध्ये सीतेच्या लावण्याची वाखाणणी करीत, मनामध्ये सीतेचं सौंदर्य बघितलेलं आहे. दोन्ही भाऊ गुरुजवळ आले. कुठं आले? श्री रामचंद्रांनी विश्वामित्रांना सर्व काही सांगून टाकले, काय काय झालं, कशासाठी गेलो. त्यांचं मन माझ्यावर सर्व 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 ओपन, काय लपून ठेवलेले नाही. कारण त्यांचा स्वभाव सरळ होता आणि कपट त्यांना शिवत सुद्धा नसे. जे झालं असं मन आकर्षित झालं त्या सीतेला बघून. काय सांग, म्हणजे जास्त झंझट राहत नाही. फुले मिळाल्यावर मुनींनी पूजा केली, नंतर दोन्ही भावांना आशीर्वाद दिला. बघा किती रहस्य आहे की कोणी कोणाला बघितलं? सीता माता आणि राम. मग लक्ष बघितलं दोघं, कोणा आशीर्वाद दिला पाहिजे? रामाला दिला पाहिजे ना. पण दोघा बंधून आशीर्वाद देते ते कोणाला?
दोघांना. बघितलं कोणी? एकट्याने. आशीर्वाद कोणाला देत आहे? मग कसं? कारण का सीता माता बरोबर उर्मिला माता पण होती म्हणे. रामाने कोणाला बघितलं? सीता मातेला. लक्ष्मण कोणाला बघितलं? पण बोलले नाही काय, म्हणजे सहज बघितलं ते. तर हे गुरुजींना माहित आहे हे दोन जोडी आहेत, हा, म्हणून एकदाच आशीर्वाद देऊन टाकले. तुमचे मनोरथ पूर्ण होवत होवा असं म्हणलं. होवत म्हणजे अनेक वचन आहे. तुमच्या दोघांची इच्छा पूर्ण हो. ते ऐकून राम लक्ष्मण आनंद झाला. फक्त रामाला आनंद झालेला नाही, लक्ष्मणला मला पण भेटला बाबा. मी मागितलं नाही पण मला भेटलं. जास्त गडबड केलं नव्हतं. जेवढं सीतारामाचं आकर्षण झालं ना तेवढं लक्ष्मणचं आणि उर्मिलाचं झालेलं नव्हतं. तरी सुद्धा शॉर्टमध्ये विश्वामित्राने ओळखलं. इकडे देवीचा आशीर्वाद भेटला, इकडे गुरुचा आशीर्वाद भेटला. मॅच फिक्सिंग झाला की यांच्यापेक्षा पुढं कोण काय धनुष्य तोडणार आहे ते. मग त्यानंतर आता डायरेक्ट धनुष्य तोडायचं आपल्याला. काय तोडायचं आहे? तर त्यावेळी सर्व राजे थोबाडावर पडले, कोण उचलू शकले नाही. आणि जे शानपण करणार होते राजे, असं असं करून करणार होते ना, ते धनुष्य आपलं धनुष्य अजून वजन वाढत होतं आपलं. तर रामाला जेव्हा कोणीही उचलू शकत नव्हते त्यावेळी जनक महाराज चिडले. अरे कोणी शूरवीर आहे का नाही म्हणे जगामध्ये? माझी मुलगी कुमारी का राहणार का म्हणे? कोण सुद्धा होतं ना. त्यावेळी लक्ष्मण एवढा राग आला. राम काय बोलले नाही. लक्ष्मण म्हणलं, ए जनक, आता एवढे वडिलासारखे एक छोटं बाळ, 13-14 वर्षाचं. तर लक्ष्मण आनंद शेष आहेत. अरे या राज्यसभेमध्ये रघुकुल वंशाचे 2 आहेत म्हणे, मी आणि आमचा भाऊ आहे. आम्ही असताना असं बोलायचं, माझ्या भावाने जर आज्ञा दिलं हे ब्रह्मांडानं चेंडूसारखं फेकून द्यायला म्हणले, असं पावडर करेल म्हणले. काय करेल? पावडर करेल म्हणले. ब्रह्मांडाचं संपून टाकेल म्हणले पावडर. काय म्हणले? धनुष्य. हे धनुष्य उचलून ना मी 100 योजन फेकून देईल म्हणले. किती? नाही तर घसरत घेऊन जा म्हणे. किती योजन? 100 योजन. 1 योजन म्हणजे 8 मैल. 1 मैल म्हणजे 1.5 किलोमीटर. काय लावलं म्हणलं? नाही तर ना जसं छत्री असते ना, पावसाळ्यात येतं ना, ते काय म्हणतात त्याला? भूछत्री. भूछत्री असते ना, फेकून देईल म्हणलं. असं सर्व ब्रह्मांडच फेकून देईल म्हणलं. तर त्यावेळी राम म्हणले, बाबा आपण इकडे लग्न करायला आलो, सासराशी भांडण करू नको, नाही तर मुली देणार ते म्हणले. या लग्न व्हायच्यात एवढं भांडण केलं तर कसं व्हायचं पुढं? राम म्हणले, तर शांत राहा. मग त्यावेळी विश्वामित्रांनी सांगितलं रामाला, जा बाबा, काय कर तू? धनुष. तर टेन्शन सासूबाई आली. कोणाला? सुनेत्रा. काय? सुनेत्रा, जनक महाराजची पत्नी आणि सीतामातेचा आई. रावण बाण चिवा नाही चापा. आता म्हणजे सांगा, रावण व बाणासूर धनुष्याला स्पर्श करू शकले नाही आणि सर्व घमंडीकोर राजांनी त्याच्यापुढे हात टेकले. ते धनुष्य या सुकुमार राजकुमारांच्या हाती देत आहेत. हंसाचे पिल्लू कधी मंदिरात उचलू शकेल काय? हंसाचे पिल्लू मंदिरात परत उचलू शकलं काय? त्यांना टेन्शन आलंय. हे सखी, विधाताची गती काही समजत नाही असे म्हणून राणी गप्प बसली. तेव्हा एक चतुर सखी कोमल वाणीने म्हणाली, ए राणी, जो तेजस्वी असो त्याला कधी लहान समजू नाही. कुठे घटातून उत्पन्न झालेले मुनी अगस्त्य, कुठे अपार समुद्र त्याने पिऊन टाकलं. एक आठवणमध्ये म्हणजे मडक्यातून जन्मलेले अगस्त्य ऋषी काय केलं त्यांनी? समुद्र, ओम केशवाय नमा, समुद्रच घडात पिऊन टाकलं ते. असं पण होतं म्हणलं कधी कधी. त्यांची श्रेष्ठ सूर्यमंडळ दिसायला लहान असते, परंतु त्याचा उदय होताच तिन्ही लोकांचे अंधकार पळून जातो. अशा प्रकारे उदाहरण देऊन त्यानं काय केलं? थांबवलं. नंतर ना भगवंतांनी जेव्हा ते धनुष्य उचलायला गेले तर त्यावेळी सीता माता प्रार्थना करते, हे धनुष्या वजन कमी कर, वजन वाढू
नको. अनेक प्रयत्न करून ज्यावेळी भगवंत गेले त्याच्या आधी विश्वामित्रांना प्रणाम केला त्यांनी. कोणाला? हां. गुरूंची आज्ञा घेऊन जेव्हा डाव्या हाताने उचललं असं प्रचंड बांधायला गेले तेव्हा मधी ती मोडलं. तर ती शिवधनुष्य होतं. काय होतं? शिवधनुष्य. आणि त्या ठिकाणी परशुरामजी आले. कोण आले? खतरनाक वाद झाला. लक्ष्मणनी एवढं चिडवलं त्यांना, एवढं चिडवलं. कोणाला? परशुराम. नंतर ना त्यांचं शांत जाऊन ते गेले आणि फक्त वनमाला टाकलेत. लग्न झालेलं नाही. दशरथ महाराजांना बोलवलं. नंतर मोठं लग्न केलं. यांचे 2 मुली होते, सीता आणि उर्मिला. राम आणि लक्ष्मणला दिलं. तर जनक महाराजांचे बंधू होते कुशध्वज. कोण? आता जे आहे ना शांघाय म्हणतात ना चीनमध्ये, तर तिथलं आता दुसऱ्या रामायणमध्ये आहे तसाच शब्द आहे ते. शांघाय सारखंच आहे. शांकाय असं आहे, शांकाय. तर त्या देशाचे राजा होते. त्यांचे 2 मुली होते, एक मांडव्य आणि श्रुतकीर्ती. भरताना मांडव्य दिली आणि श्रुतकीर्ती. चारही लोकांचे लग्न झाले. शुभमंगल सावधान गंगेचे झालं. 8 अक्षता पडले. आणि अहो कोण कोण काय खात आहेत ना त्याचंही वर्णन नाही.